मामू खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील गोटीराम पाटील यांचा अतिशय थोडक्याशा मताने पराभव झालेला आहे. सगळ्यात पहिला प्रश्न की हा पराभव आपण स्वीकारता का, याला पराभव म्हणून, हा माझा सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पराभवाचं नेमकं कारण काय. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात आणि आपल्या सौ जयबुनिशा हमीद शेख या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा अल्पसंख्याकच्या अध्यक्ष आहेत. एवढ्या मोठ्या पदावरती असताना आज त्याच बरोबर सुनील गोटीराम पाटील हे जयबुनिशा शेख यांचे मानलेले भाऊ आहेत. सुनील पाटील जयबुनिशा शेख यांना आपली बहीण मानतात. आणि मग बहीण कुठेतरी कमी पडली आहे का, पक्ष कमी पडलाय का, यंत्रणा कमी पडली आहे? कारण हा जो थोडकासा पराभव आहे ह्याच्याबद्दल काय सांगाल आपण? सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार. मी सर्वात प्रथम कोपोलीकरांचे आभार मानतो, कारण सुनील भाऊंना कोपोलीकरांनी खूप 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 मतदान केलेलं आहे, खूप माया केलेली आहे. याचं कारण हे का शिवसेनेच्या उमेदवारांना 20,400 मतं पडलेली आहेत आणि सुनील भाऊंना 19,351 मतं ही पडलेली आहेत. म्हणजे पब्लिकनी सुनील भाऊंना डोक्यावर घेतलं हे 100%. राहिला प्रश्न तुमचा सुनील भाऊंचा पराभव हा सुनील भाऊंचा झालेला नाही, राष्ट्रवादी पक्षाचा झालेला आहे. कारण शिवसेनेच्या 17 सीटा आलेल्या आहेत, 7 सीटा राष्ट्रवादीच्या आलेल्या आहेत. 7 आणि 17 मध्ये किती फरक. आणि शिवसेनेचे नगराध्यक्षाचे उमेदवार यांना 20,400 मतं आणि 19,351 सुनील भाऊंना मतं. प्रभाव हा राष्ट्रवादी पक्षाचा झालेला आहे. आणि जयबुनिशा शेख या रायगड जिल्ह्याच्या अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्ष ह्या नात्याने आम्ही पक्षाचा पराभव झाला हा स्वीकारतो. परंतु जयबुनिशा शेख यांचे भाऊ सुनील भाऊ यांचा पराभव कुठेही झालेला नाही. तसं पाहायला गेलं मामू, तर ही जी संपूर्ण प्रचार यंत्रणा होती आणि एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची प्रचार यंत्रणा कशी असायला पाहिजे, ह्याच्यामध्ये कुठेही खोपोली शहरातले जे काही दिग्गज नेते होते, राष्ट्रवादीचे चेहरे म्हणून ज्यांना ओळखलं जात होतं अनेक वर्षापासून, ते कुठंही सुनील भाऊंच्या प्रचार यंत्रणेमध्ये दिसत नव्हते. हो साहेब, आम्ही दिग्गज नेते आहोत. जयबुनिशा शेख ह्या इच्छुक उमेदवार होत्या वार्ड क्रमांक 2 मधून. परंतु भाऊंनी सांगितलं का ताई, जर कुठे अडकल्या तर माझा प्रचार कोण करी. मग दिग्गज नेत्यांनी जर आपण तिकीट घेतली तर मग सुनील भाऊंच्या मागे आपल्या राष्ट्रवादीचे दिग्गज नेते राहिलेच कुठे, प्रचाराला लोक राहिली कोण. हा एक त्यातला एक मुद्दा आहे ना साहेब, हा एक मुद्दा आहे. कारण जे जुने जाणते अनेक म्हणजे राष्ट्रवादीचे अनेक नेते स्वतःच्या वार्डामध्ये घुसल्या गेले ना हो. मग सुनील भाऊंना मेन म्हणजे आमच्या पक्षाने सुनील भाऊंना तिकीट देण्यासाठी किती वेळ केला हा महत्वाचा मुद्दा आहे. मी आज भी पराभव मान्य करील, परंतु मी सुनील भाऊंचा पराभव मान्य करणार नाही. हो आमच्या पक्षाचा पराभव आहे. मामू, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की सुनील पाटील यांना फार आयत्या वेळेला उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं, एक टांगती तलवार त्यांच्यावरती ठेवण्यात आलेली होती. परंतु काही ठिकाणी जर एक पत्रकार म्हणून आम्ही जर एक निरीक्षण आमचं असतं की काही ठिकाणी राष्ट्रवादीचे जे उमेदवार दिले गेले, जसं खास करून स्लम एरियामधनं, आणि काही ठिकाणी दिले गेले ते चुकीचे, म्हणजे जे उमेदवारांचा पराभव निश्चित होता अशा उमेदवारांना तिथे तिकीट दिली गेली. तो एक इथे मोठा फरक पडतोय का नाही पडत? हो हो बरोबर आहे, हे तुमचं 100% खरं आहे. कारण आमचे तिकीट देताना पण आमच्या नेत्यांनी थोडाफार विचार करूनच तिकीट द्यायला पाहिजेत होती. ते खरं आहे का काही उमेदवारांचा पराभव होणारच होता, तिथे बी आम्ही तिकीट दिली आणि तो पराभव झालेला आहे. ठीक आहे, हार जीत ही होते, वेळ गेलेली नाही, कधीतरी पुन्हा वेळ येणारच आहे. आणि एक भाऊ सांगत, कारण आज जर सुनील पाटलांचा चेहरा जर बघितला तर मला तरी वाटत नाही का त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी निरीक्षा आलेली आहे.
म्हणजे त्यांना असं वाटतं का मला वेश आलेलंच आहे. नाही, हे खरं आहे, वेश त्यांच्या पदरात पडलेला आहे. सुनील पाटील हा खोपोलीचा एक मोठा चेहरा आहे. खोपोलीची जनता त्यांना आपलं मानते आणि मानते. हे आज मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून हे मी स्पष्ट आपल्यासमोर. तर मामू, थोडक्यामध्ये हा जो पराभव आहे हा सुनील पाटील यांचा नाही, हा राष्ट्रवादी पक्षाचा आणि राष्ट्रवादी पक्षाने राबवलेल्या यंत्रणेचा पराभव आहे असं आपण मान्य करताय? हा, हे मी मान्य करतो का राष्ट्रवादी पक्षाचा पराभव झालेला आहे. जयबुनिसा शेख यांच्या भावाचा पराभव जयबुनिसा शेख या कुठेही मान्य करत नाही. हा पराभव हा पक्षाचा पराभव झालेला आहे. कारण तुम्ही मतांच्या, साहेब तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही मत काढा. पराभव पक्षाचा आहे का सुनील पाटलांचा आहे हा तुम्हाला स्पष्ट समजणार आहे. आणि ठीक आहे, काही काना असं वाटत असेल का आमचा पराभव झाला तो कोणामुळे झाला, काय झाला याच्यावर आपण बोट ठेवण्यापेक्षा आमच्या पक्षाचा पराभव झालाय आणि आम्ही हो जयबुनिसा शेख यांच्यातर्फे मान्य करतो. दुसरा अजून एक माझा प्रश्न असा आहे आपल्याला की राष्ट्रवादीचे जेवढे दिग्गज नेते यावेळेला निवडणुकीमध्ये उतरले होते त्यांचं पॅनल कुठेही लागलेलं नाहीये आणि अनेकांचा तर पराभवच झालेला आहे, दिग्गज नेत्यांचा सुद्धा. पण राष्ट्रवादीचं पॅनल सुद्धा लागलेलं नाहीये. म्हणजे जे दिग्गज नेते जिथे होते, जिथे जिथे उभे होते, ज्या ज्या प्रभागातून, तिथे तिथे पॅनलचा विजय झालेला नाहीये राष्ट्रवादीचा. अहो तोच तर खरा सुनील भाऊंना फटका बसलेला आहे ना. कारण आमचे दिग्गज नेते होते तेच पराभव झालेले आहेत. हे मी मान्य केलं ना हो, का आमचे जे दिग्गज नेते आहेत तेच पराभव झालेले आहेत. तिथे तिथेच फटका बसला ना. ते जर विजय झाले असते तर सुनील भाऊंना फक्त 600 ते 700 मतांचीच गरज होती. न जे पराभव झाले त्यांचा तुम्ही काढा. कारण कोणी 500 मतांनी, कोणी 200 मतांनी, हा जर पराभव जर स्वीकारला तर सुनील भाऊ कमीत कमी जर प्रत्येकाची जर आपण बेरीज जर लावली तर तो कंप्लीट सुनील भाऊ 1000 ते 1500 मतांनी विजय झालेला उमेदवार आहे. तुम्ही तो हिसाब लावा. स्पष्ट आपल्या समोर मांडताना कुठेही कनसुद्धा करणार नाही. मामा, आम्ही नेहमी म्हणत आलेलो आहे की जयबुनिसा शेख या मुस्लिम समाजाच्या नुसत्या खोपलीपुरत्या मर्यादित नेत्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे. अनेक संस्थांच्या त्या अध्यक्षपदावरती, जिल्हाध्यक्षपदावरती आहेत, मोठ्या मोठ्या पदांवरती आहेत मुस्लिम समाजाच्या. आणि मुस्लिम समाजाचा फायर ब्रँड नेता म्हणून किंवा चेहरा म्हणून जयबुनिसा शेख यांना ओळखलं जातं. मागील विधानसभा निवडणुकांना सुद्धा जयबुनिसा शेख यांच्या चेहऱ्याचा कुठेतरी एक चांगला फायदा जो आहे तो विधानसभेच्या तेव्हाच्या उमेदवाराला विजयी उमेदवाराला मिळालेला आहे. मग आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला सुद्धा आमची तीच अपेक्षा होती की जयबुनिसा शेख यांचा जो मुस्लिम समाजाचा चेहरा आहे तो खूप मोठा कुठेतरी काहीतरी एक चांगली अमाऊंट मतांची जी आहे ती सुनील पाटील यांना काढून देईल. मग आता जो सुनील पाटील यांचा थोडकासा जो पराभव झालेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता? कुठे जयबुनिसा शेख कमी पडल्यात का? नाही साहेब, जयबुनिसा शेख ह्या कमी पडल्यात असं बोलता येणार नाही. आमचा पक्ष कमी पडला. सुनील पाटील यांचा थोडक्यात पराभव झालेला आहे. हा पराभव झालेला आहे तो झालेला आहे. परंतु अजून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो का शिवसेनेच्या 17 सीट आलेल्या आहेत. त्यांना 20,400 मतं पडल्यात साहेब. आणि राष्ट्रवादीच्या 7 सीट आल्यात तर सुनील पाटील यांना 19,551 मतं पडलेली आहेत. 100% आमच्या समाजाचे मतदान हे सुनील पाटील यांना झालेलं आहे. प्रयत्न केलं, आम्ही बोलत नाही 100% मतदान सुनील पाटील यांनाच झालेलं आहे. परंतु जसं तुमचं म्हणणं आहे का लोकसभा विधानसभाला जयबुनिसा शेख यांचा चेहरा पुढे होता, समोर येऊन त्याचा फायदा झालेला आहे, ते ठीक आहे. आमच्या पक्षाला बी फायदा झालेला आहे. पण मला थोडंसं असं वाटलं का जयबुनिसा शेख यांना कुठेतरी मागे पुढे चालताना आलेलं नाहीये. ठीक आहे, त्यांनी पण हे मान्य करीत नाहीये माझ्या भाऊचा पराभव झालेला नाहीये. पराभव हा पक्षाचा झालेला आहे.